वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या आहे की हत्या आहे, खरं तर याचा योग्य तपास झाला पाहिजे. वैष्णवीच्या आत्महत्येची महाराष्ट्र सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून या वैष्णवीच्या आत्महत्येमध्ये कदाचित तिला मारहाण अगोदर झालेली आहे, तसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा आहे. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राजेंद्र हगवणे, त्यांची दोन्हीही मुलं, त्यांची मुलगी आणि बायको या सगळ्यांनी संघटित गुन्हेगारी केलेली आहे. त्यांनी खंडणी मागितलेली आहे, पैशाची मागणी केलेली आहे, हुंड्याची मागणी केलेली आहे, तिचा छळ केलेला आहे, तिला अमानुष मारहाण केलेली आहे. या सगळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून यांच्यावर कठोर शासन व्हावं अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. पोलिसांना, पिंपरी चिंचवड पोलिसांनी पहिल्या 3 जणांना अटक केल्यानंतर बिर्याणी जर खाऊ घातली असेल, त्यांचं लांगुल चालन केलं जात असेल आणि नंतर घरात सुनेचा मृतदेह पडलाय आणि राजेंद्र हगवणे त्याचा मुलगा बाहेर फिरून जर मटण पार्ट्या झोडत असतील तर हे अत्यंत निर्दयी आहे. ही माणसं नाहीत, जनावरं आहेत. यांच्यासोबत जनावरासारखाच व्यवहार केला पाहिजे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. संभाजी ब्रिगेड माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय दोन्हीही यांना विनंती करत आहे, आपण या गोष्टीकडे उच्चस्तरीय चौकशीच्या नजरेने पाहावं आणि राज्यामध्ये एक वैष्णवी हुंडाबळी झालेली नाही, असे दररोज असंख्य प्रकार घडतात. हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये जर आपल्याकडे तक्रार आली तर पोलिसांनी जशी राजेंद्र हगवणेच्या दुसऱ्या सुनेची तक्रार असून सुद्धा महिला आयोग असेल किंवा पौड पोलीस स्टेशन असेल यांनी ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं, जर त्याच वेळी गुन्हा दाखल झाला असता तर आज वैष्णवी हगवणे सुद्धा वाचल्या असत्या. हे सगळं पाप पोलिसांचं आहे, महिला आयोगाचं सुद्धा आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा या पहिल्या सुनेच्या तक्रारीकडे दखल घेतलेली नाही. म्हणून संभाजी ब्रिगेडची मागणी, महिला आयोग या प्रकरणात कुचकामी ठरलेला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष कसपटे परिवाराला भेटतात आणि हसत हसत येऊन बाहेर मीडियाला प्रतिक्रिया देतात, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची संवेदनशीलता काल पुण्यामध्ये दिसून आली. हे सगळे या प्रकरणाकडे फक्त प्रसिद्धीचं माध्यम आणि आम्ही कसं काम करतो याच नजरेने बघतात. संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, राजकीय कार्यकर्त्यांना या सगळ्या प्रकरणाचा प्रचंड त्रास होतोय, प्रचंड वेदना होतात. महाराष्ट्रातल्या लेकीबाळी ह्या रस्त्यावर पडलेल्या नाहीत आणि सरकारला मी आठवण करून देऊ इच्छितो, हा महाराष्ट्र जिजाऊ, सावित्री, अहिल्या आणि रमाईचा आहे. त्या कर्तृत्ववान महिलांच्या महाराष्ट्रामध्ये अशा जर महिला मारल्या जात असतील आणि पदावर बसलेल्या महिला, पदावर असलेल्या महिला पोलीस अधिकारी सुद्धा जर या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहत नसतील, पुरुष प्रधान संस्कृतीतले अधिकारी पाहत नसतील, हे दुर्दैवी आहे. म्हणून या सगळ्या हगवणे प्रकरणातील आरोपींना मोका अंतर्गत कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.